दुपारचे 12 वाजले होते. श्वेता तिच्या ऑफिसमध्ये कामात खूप बिझी होती. सकाळपासून तिच्यावर ऑफिसमध्ये कामाची एवढी जबाबदारी होती की तिला पाणी प्यायलासुद्धा वेळ मिळत नव्हता. श्वेता तिच्या लग्नानंतर पण तिची नोकरी खूप मन लावून करत होती. घरात तिचा नवरा मोहन, तिची सासू आणि नणंद राहत होते. तिच्या नंदेचे सारिकाचे लग्न समीरसोबत झाले होते आणि ती पण त्याच शहरात राहत होती. सारिका तिच्या लग्नानंतर पण तिच्या छोट्या मोठ्या कामासाठी तिच्या वहिनीवर अवलंबून राहत असायची. मग तो सकाळचा नाश्ता असो, कपडे असो किंवा घरातली एखादी गोष्ट हवी असेल किंवा तिच्या नवऱ्यासाठी जेवण, ती सारखी सारखी फोन करून तिच्या वहिनीला श्वेताला सांगत असायची. श्वेताने तिला कितीतरी वेळा समजून सांगितले होते की ती नोकरी करते, पण सारिकाला वाटत होते की वहिनी तर घरातली सदस्य आहे, त्यामुळे तिचं कामच आहे घरातल्या सगळ्यांची कामे करणे. त्या दिवशी घरातून जाताना श्वेताने मेसमध्ये फोन करून दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती. तिने फोनवर सांगितले होते की 2 टिफिन तिच्या नंदेच्या सारिकाच्या घरी आणि 1 टिफिन माझ्या ऑफिसमध्ये पाठवून द्यायला. त्या मेसवाल्या मावशी म्हणाल्या, "हो श्वेता, मी वेळेवर पोहोचवण्याची व्यवस्था करते." पण दुपारपर्यंत काहीतरी वेगळंच घडलं होतं. दुपारची ऑफिसमधली जेवणाची वेळ संपत आली होती. श्वेताचा फोन सारखा सारखा वाजत होता. स्क्रीनवर नंदेचे नाव बघून तिने फोन उचलला. इकडून सारिका रागात म्हणाली, "वहिनी, दुपारचे 2 वाजले आहेत. जेवणाची वेळ पण संपत आली आहे आणि टिफिन अजून पोहोचले नाहीत. माझा आणि समीरचा टिफिन कुठे आहे? इथे आम्ही उपाशी बसलो आहोत. तुला आमची काही काळजी आहे का नाही?" श्वेता अगोदरच ऑफिसमधल्या कामामुळे टेन्शनमध्ये होती. तिने मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, "ताई, माझे बोलणे लक्ष देऊ नये का? तुमचे हातपाय ठणठणीत आहेत ना? तुम्ही काही अपंग नाही. जर तुमच्या नवऱ्याला कॅन्टीनमधले जेवण पचत नाही तर सकाळी तुम्ही लवकर उठून त्यांच्यासाठी टिफिन तयार करत जा. मी तुमची काही परमनंट जेवण बनवणारी बाई नाही. फोन ठेवा, मला ऑफिसमध्ये खूप काम आहे." असे म्हणत श्वेताने फोन कट केला. तिला जरासुद्धा कल्पना नव्हती की हा एक फोन कॉल तिच्या आयुष्यात घरात वादळ घेऊन येणार होता. फोन ठेवल्यानंतर सारिकाचा चेहरा रागाने लाल झाला होता. तिचा नवरा समीर म्हणाला, "सारिका, काय झालं?" सारिका रागात म्हणाली, "आज माझ्या बहिणीने मला माझी लायकी दाखवून दिली आहे." समीर हैराण होऊन म्हणाला, "असं वहिनी तुला काय बोलले आहेत?" सारिका म्हणाली, "वहिनी मला म्हणाली की ताई, तुमचे हातपाय अजून ठणठणीत आहेत. तुम्ही अपंग नाही. जर तुमच्या नवऱ्याला बाहेरचे जेवण पचत नाही तर सकाळी उठून त्यांच्यासाठी टिफिन तुम्ही स्वतः तयार करत जा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, ती मला म्हणाली की मी काय तुमची परमनंट जेवण बनवणारी बाई नाही." हे ऐकून समीर काही वेळ शांत बसला आणि नंतर म्हणाला, "पण सारिका, जेवण पाठवून देण्यासाठी त्या स्वतः तयार झाल्या होत्या ना?" सारिका लगेच म्हणाली, "हो, मग काय? जर जबाबदारी घेतली आहे तर ती पूर्ण पण करायला पाहिजे ना? मग आता चूक त्या मेसवालीची असो किंवा तिची, भोगायला तर आपल्याला लागत आहे ना?" समीर म्हणाला, "चल, आज आपण बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येऊ." सारिका रागात फणफणत म्हणाली, "अहो, तुम्ही तर कायम तुमच्या मांडलेल्या बहिणीची बाजू घेत असता." समीर म्हणाला, "सारिका, मी कुणाची बाजू घेत नाही. भूक लागली आहे तर अगोदर बाहेरून काहीतरी खाऊन येऊया." पण सारिकाचा राग शांत झाला नाही. तिने त्याचवेळी तिच्या आईला मालतीताईंना फोन केला आणि म्हणाली, "आई, तुझ्या सुनेने आज मला परत उपाशी ठेवलं आहे आणि खूप काही सुनावलं पण आहे." हे ऐकून मालतीताई म्हणाल्या, "आता अजून काय झालं?" सारिकाने श्वेताने बोललेल्या सगळ्या गोष्टी वाढवून चढवून सांगितल्या. ती म्हणाली, "आई, मी तर फक्त टिफिनबद्दल विचारले होते. वहिनीने तर मला अपंगच बनवून ठेवलंय आणि मला म्हणाली की तू स्वतः जेवण बनवत जा." ही गोष्ट ऐकून मालतीताईंना पण खूप वाईट वाटले. त्या म्हणाल्या, "ठीक आहे सारिका, संध्याकाळी तिला घरी येऊ दे, मी तिच्याशी बोलते." संध्याकाळी जेव्हा श्वेता ऑफिसमधून घरी आली तेव्हा घरातले वातावरण बदलल्यासारखे वाटत होते. तिची सासू एकदम शांत बसली होती. श्वेता पण घरात येऊन फ्रेश होण्यासाठी खोलीत गेली आणि तिचा नवरा मोहन अजून ऑफिसमधून आला नव्हता. श्वेता बाहेर आली आणि म्हणाली, "आई, काय झालं? तुम्ही एवढे शांत का बसला आहात?" तिची सासू टोमणा मारत म्हणाली,
श्वेता, आजकाल तू तुझ्या नंदेची अजिबात काळजी घेत नाहीस. श्वेताला समजले होते की गोष्ट सकाळच्या टिफिनची आहे. श्वेता म्हणाली, आई, मी असं काय केलं आहे? तेवढ्यात सारिका तिच्या खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, वहिनी, तुझ्या लक्षात तरी आहे का की तू मला दुपारी फोनवर काय म्हणाली होतीस? श्वेता शांत स्वरात म्हणाली, हो, चांगलंच लक्षात आहे. सारिका म्हणाली, चल मग माझी माफी माग. श्वेता म्हणाली, माफी? आणि ती पण कशाबद्दल? सारिका रागात मोठ्या आवाजात म्हणाली, तू मला म्हणाली होतीस की तुझे हातपाय ठणठणीत आहेत ना? श्वेता उत्तर देत म्हणाली, ताई, मी बरोबर तेच बोलले होते. तुमचे हातपाय ठणठणीत आहेत ना? तुम्ही जेवण स्वतः बनवू शकता. रोज रोज माझ्यावर अवलंबून कशाला राहता? सारिका म्हणाली, कारण तू माझी वहिनी आहेस. हे ऐकून श्वेता हसायला लागली. श्वेता म्हणाली, हो, तेच तर ना. मी तुमची वहिनी आहे, नोकर नाही. बस, एवढं ऐकताच घरातले वातावरण तापले. मालतीताई त्यांच्या सुनेला म्हणाल्या, श्वेता, नंदेसोबत असं बोलताना तुला लाज वाटत नाही का? श्वेता उत्तर देत म्हणाली, आई, नणंद आहे म्हणून तर मी त्यांची इज्जत करते, त्यांना मान देते. पण मान देण्याचा अर्थ हा नाही की मी कायम त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कामात मदत करत जाऊ, त्यांना रोज जेवायला बनवून घालत जाऊ. सारिका म्हणाली, मग वहिनी, तू माझ्या लग्नानंतर पण आमचे जेवण का बनवत होतीस? श्वेता म्हणाली, कारण मला असं वाटत होतं की गरजेच्या वेळी कुटुंबाची मदत करणे चांगली गोष्ट असते. पण तुम्ही तर माझ्या मदतीला तुमची सवय बनवून घेतलीत. सारिका शांत बसली. तेवढ्यात दार उघडून मोहन घरात आला. त्याने बघितले तर घरात सगळे चिडलेले होते. तो म्हणाला, काय झालं? तसे सारिकाने रडायला सुरुवात केली आणि म्हणाली, दादा, आज तुझ्या बायकोने माझा खूप अपमान केला आहे. मोहनने श्वेताकडे बघितले. श्वेता म्हणाली, मोहन, अगोदर सगळ्या गोष्टी ऐकून घ्या आणि मग निर्णय घ्या. पण सारिका मध्येच म्हणाली, दादा, आज तुला ठरवावे लागणार आहे की या घरात तुझ्या बहिणीची इज्जत मोठी आहे का तुझ्या बायकोचा हट्ट? मोहन काही बोलणार त्या अगोदर श्वेता म्हणाली, हो मोहन, आज निर्णय नक्की घ्या. पण हे ठरवा की या घरात नाती बरोबरीने चालतील की कुणा एकाच्या सुखसुविधेसाठी दुसऱ्याच्या आयुष्याचा वापर केला जाईल. घरात शांतता पसरली आणि इथूनच घरात वादाला सुरुवात झाली. मोहनने घरात सगळ्यांना शांत बसायला सांगितले आणि म्हणाला, कुणी ओरडणार नाही किंवा मध्ये बोलणार नाही. मला अगोदर सगळ्या गोष्टी समजून घेऊ द्या. सारिका म्हणाली, दादा, मला समजून सांगण्याची गरज नाही. सकाळपासून मी आणि समीर उपाशी आहोत. मी वहिनीला फक्त टिफिनबद्दल विचारले होते आणि ती मला म्हणाली की तुम्ही काही अपंग नाहीत, त्यामुळे तुमचे जेवण तुम्हीच बनवत जा. मोहनने लगेच बायकोकडे बघितले आणि म्हणाला, श्वेता, तू असं बोलली होतीस का? श्वेता लगेच न घाबरता म्हणाली, हो, म्हणाले होते. सारिका टोमणा मारत म्हणाली, बघितले का दादा, ती स्वतः कबूल करत आहे. पण श्वेताने पूर्ण गोष्ट सांगितली. मी सकाळीच मेसवाल्या मावशींना फोन करून टिफिन पाठवायला सांगितले होते. त्यांनी वेळेवर टिफिन पोहोचवले नाहीत. तर ताई मला फोन करून आशा बोलल्या, जणू मी हे सगळं जाणून बुजून केलं होतं. मोहन म्हणाला, मेसवाल्या मावशींनी डबे का वेळेवर दिले नाहीत? तसा श्वेताने तिच्या फोनमध्ये आलेला मेसेज दाखवला. त्यांची बाईक रस्त्यात खराब झाली होती असा मेसेज केला होता. मी त्यांना फोन करून सांगितले पण होते की उशीर झाला तर दुसऱ्या मुलाकडून टिफिन पाठवून द्या. आता या सगळ्यात माझी काही चूक आहे? सारिका काही वेळ शांत बसली आणि नंतर म्हणाली, वहिनी, चूक तुझी नव्हती तर तू मला प्रेमाने समजावायचे होतेस ना? श्वेता म्हणाली, ताई, तुम्हाला मी प्रेमाने समजून सांगून सांगून आता थकले आहे. सारिका म्हणाली, मी कुठे तुला रोज आमचे जेवण बनवायला सांगितले होते? श्वेता तिखट स्वरात म्हणाली, तुम्ही कधी सरळ बोललं नाही, पण रोज रोज फोन तर करत असताना की वहिनी, आज खिचडी बनव. वहिनी, समीरला वांग्याची भाजी खूप आवडते. वहिनी, उद्या आमचे टिफिन पाठवून दे. आज मी घरात जेवण बनवले नाही, तू काहीतरी करून पाठवून दे. हे ऐकून सारिका म्हणाली, म्हणून काय झालं, तू माझी वहिनी आहेस. श्वेता म्हणाली, हो, पण मी पण नोकरी करते. सारिका म्हणाली,
नोकरी करतेस म्हणून काही घरातल्यांसाठी तू काही करू शकत नाहीस का? श्वेता म्हणाली, कुटुंबाची मदत करणे आणि कुणाची जबाबदारी डोक्यावर घेणे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. मालतीताई मध्येच म्हणाल्या, श्वेता, तू तुझ्या नंदेची थोडीफार मदत केलीस तर तुझे काय बिघडणार आहे? श्वेता सासूकडे बघून म्हणाली, आई, थोडीफार मदत मी करतच होते, पण आता गोष्टी थोड्याफारवर राहिल्या नाहीत. तिची सासू म्हणाली, याचा काय अर्थ? श्वेता म्हणाली, मागच्या 4 महिन्यांपासून मी कितीतरी वेळा सारिकाताईंच्या घरी जेवण बनवून पाठवलं आहे. किती वेळा मी त्यांच्या घरी किराणा सामान पाठवून दिला आहे. जर हिशोब करायला बसले ना तर कदाचित मला स्वतःला समजेल की मी या घरची सून आहे का जेवण बनवणारी बाई. सारिका रागात म्हणाली, मग नको करत जाऊ माझे काम. श्वेता लगेच म्हणाली, ठीक आहे, आजपासून करणार नाही. सारिकाला आशा नव्हती की तिची वहिनी असे सरळ उत्तर देईल. सारिका म्हणाली, याचा काय अर्थ वहिनी? श्वेता म्हणाली, याचा अर्थ आजपासून तुम्ही तुमचे जेवण स्वतः बनवणार आहात. तुमच्या नवऱ्याच्या आवडीनिवडी तुम्ही सांभाळायच्या आहेत. जर तुम्हाला माझी मदत हवी असेल तर मी माझ्या हिशोबाने करत जाईन, पण मला हुकूम द्यायचा अधिकार तुम्हाला नसेल. मोहन हळू आवाजात म्हणाला, मला असं वाटत आहे श्वेता बरोबर बोलत आहे. सारिका हैराण होऊन भावाकडे बघत म्हणाली, दादा तू पण? मोहन म्हणाला, सारिका, मी कुणाची बाजू घेत नाही, पण तुझ्या बहिणीने तुझी मदत केली आहे हे सत्य आहे. मदतीला तू जबाबदारी बनवू नकोस. भावाचे बोलणे ऐकून सारिकाचा चेहरा उतरला. ती म्हणाली, आता मी या घराला परकी झाले आहे. श्वेता म्हणाली, ताई, तुम्ही कधी परक्या होऊ शकत नाही, पण नाती तेव्हाच मजबूत बनतात जेव्हा दोन्ही बाजूने समान मानसन्मान असेल. सारिका काही बोलली नाही. दुसऱ्या दिवसापासून तिने जाणून बुजून तिला काहीच काम सांगितले नाही, पण मनातल्या मनात तिच्या बहिणीकडून बदला घ्यायचा विचार करत होती. 2 दिवसांनी सारिका आईला म्हणाली, आई, वहिनीला खूप गर्व आला आहे. तिची आई म्हणाली, आता तुला काय करायचं आहे? सारिका म्हणाली, आई, थोड्या दिवसांनी दादाचा वाढदिवस येणार आहे. आपण घरात मोठा कार्यक्रम ठेवू. मग बघते वहिनी सगळं कसं सांभाळते ते. मालतीताईंना पण मुलीची योजना खूप आवडली. काही दिवसांनी घरात वाढदिवसाची तयारी सुरू झाली. सारिकाने पाहुण्यांना फोन केले आणि म्हणाली, दादाचा वाढदिवस आहे, घरी सगळ्यांना आमंत्रण दिले आहे. जेव्हा ही गोष्ट श्वेताला समजली तेव्हा ती नवऱ्याला म्हणाली, अहो, तुम्ही एवढ्या लोकांना वाढदिवसाला बोलावलं आहे का? हे ऐकून मोहन म्हणाला, मला पण आत्ता समजत आहे. श्वेता म्हणाली, मग आता जेवणाचे काय? मोहन म्हणाला, आचारी सांगूया. तेवढ्यात सारिका तिथे आली आणि म्हणाली, आचारीची काय गरज आहे? वहिनी आहे ना. श्वेता तिच्याकडे बघून म्हणाली, याचा काय अर्थ? सारिका हसत म्हणाली, म्हणजे वहिनी, तू जेवण खूप छान बनवतेस ना. पाहुण्यांना तुझ्या हातचे जेवण खूप आवडेल. श्वेता लगेच म्हणाली, नाही सारिका ताई, जेवण आचारी बनवेल. सारिका म्हणाली, वहिनी, तू तुझ्या नवऱ्यासाठी एवढं पण करू शकत नाहीस का? श्वेता म्हणाली, मी माझ्या नवऱ्यासाठी खूप काही करत असते, पण एवढ्या लोकांचे जेवण बनवणे माझी जबाबदारी नाही. सारिका म्हणाली, मग ठीक आहे, मी सगळ्यांना सांगते की बहिणीने वाढदिवसाच्या दिवशी जेवण बनवायला नकार दिला आहे. श्वेता शांत स्वरात म्हणाली, ताई, तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा, पण मी माझी सीमा ठरवली आहे. सारिका तिथून निघून गेली, पण तिने मनात ठरवले होते की ती श्वेताला चांगलीच अद्दल घडवून राहणार. वाढदिवसाच्या दिवशी सकाळपासून घरात पाहुणे यायला लागले. श्वेताने घर सजवले, पण दुपारी सारिका अचानक म्हणाली, वहिनी, अजून जेवण का बनवले नाहीस? श्वेता म्हणाली, जेवण आचारी बनवणार आहे. सारिका म्हणाली, मी आचारीची ऑर्डर रद्द केली आहे. हे ऐकून श्वेताच्या चेहऱ्याचा रंग उडाला. ती दचकून म्हणाली, काय? सारिका म्हणाली, मी विचार केला की घरात वहिनी आहे, मग आचारीची काय गरज आहे? श्वेता रागात म्हणाली, ताई, तुम्ही असे का केले? सारिका म्हणाली, कारण मला विश्वास होता की माझी वहिनी तिच्या कुटुंबासाठी एवढं तर नक्की करेल.
श्वेता म्हणाली, ताई, तुम्ही हे सगळं जाणून बुजून केलं आहे ना? सारिका म्हणाली, हो, केलं आहे. आता सांग वहिनी, तू काय करणार आहेस? श्वेता काही बोलणार तोपर्यंत बाहेरून पाहुण्यांचा आवाज आला. घरात तर जेवणाची काहीच तयारी नव्हती. आता श्वेतासमोर दोनच मार्ग होते. एक तर सगळी जबाबदारी स्वतः घेऊन सगळ्यांसाठी जेवण बनवणे, किंवा दुसरा मार्ग आज पहिल्यांदा नंदेचे खरे रूप सगळ्या कुटुंबाच्या पाहुण्यांच्या समोर आणायचे. श्वेताने मोठा श्वास घेतला आणि बाहेर सगळ्यांच्या समोर गेली. सगळे पाहुणे हॉलमध्ये बसले होते. मोहन पण तिथेच बसला होता. श्वेता सगळ्यांच्या समोर म्हणाली, आज मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. हे ऐकून मालतीताई घाबरल्या आणि म्हणाल्या, श्वेता, पाहुण्यांच्या समोर तमाशा करू नकोस. श्वेता म्हणाली, आई, मी तमाशा करत नाही. मी फक्त सत्य सांगणार आहे. सारिका म्हणाली, कुठले सत्य वहिनी? श्वेता तिच्याकडे बघून म्हणाली, हेच की आजचे जेवण आचारी बनवणार होता. तुम्ही कुणाला काही न सांगता त्याची ऑर्डर रद्द केली आणि हा विचार केला की मी सगळ्यांसाठी जेवण बनवेन. तुम्ही सगळं काही बिघडवून ठेवलंत. श्वेताचे बोलणे ऐकून पाहुणे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. सारिका स्पष्टीकरण देत म्हणाली, वहिनी, मी हे सगळं यासाठी केलं की तू या घरची सून आहेस. श्वेता म्हणाली, घरची सून असण्याचा अर्थ असा नाही की घरातल्या कार्यक्रमाची सगळी जबाबदारी माझ्या अंगावर टाकून मोकळे व्हायचे. श्वेता पुढे म्हणाली, काही दिवसांपूर्वी माझ्या आणि ताईंमध्ये टिफिनवरून वाद झाला होता. तेव्हा पण हीच गोष्ट समोर आली होती. ताईंना असे वाटते की मी त्यांची वहिनी आहे, त्यामुळे त्यांच्या घरातले जेवण, त्यांचे टिफिन आणि त्यांच्या घरातल्या बाकीच्या कामांची जबाबदारी माझी आहे. हे ऐकून मालतीताई म्हणाल्या, पण कुटुंबात एकमेकांची मदत करायची असते. श्वेता म्हणाली, हो आई, बरोबर, मदत करायची असते आणि मी पण केली होती. पण मदत तोपर्यंत करायला चांगली वाटते जोपर्यंत ती नाईलाज बनू नये. मोहन आज पहिल्यांदा सगळ्यांच्या समोर म्हणाला, श्वेता बरोबर बोलत आहे. सारिका भावाकडे बघत म्हणाली, दादा, तू मला चुकीचं बोलत आहेस. मोहन म्हणाला, सारिका, तू चुकीची आहेस. तुझ्या बहिणीने तुझी मदत केली होती, पण तू त्याला तुझा अधिकार समजलीस आणि आज तर तू जाणून बुजून आचार्याला रद्द केलेस. याचे सारिकाजवळ काहीच उत्तर नव्हते. मोहन पुढे म्हणाला, आज जर जेवण बनवले गेले नाही तर याची जबाबदारी श्वेताची नाही, तर ती तुझी आणि माझी आहे. हा कार्यक्रम आपण दोघांनी मिळून ठेवला आहे. हे ऐकून सारिकाच्या डोळ्यातून पाणी आलं. ती म्हणाली, म्हणजे आता या सगळ्यात माझी चूक आहे? श्वेता म्हणाली, नाही ताई, तुम्ही चुकीच्या नाहीत, तर तुमची विचार करण्याची पद्धत चुकीची आहे. सारिका शांतपणे उभी होती. श्वेता तिच्या जवळ गेली आणि म्हणाली, ताई, तुम्ही कायम माझ्या नणंद राहणार आहात. मी कायम तुम्हाला माझ्या धाकट्या बहिणीसारखी मानत आली आहे. पण बहीण होण्याचा अर्थ हा नाही की मी तुमच्या आयुष्याची सगळी जबाबदारी उचलून घेऊ. तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत तुमचे घर संसार सांभाळा आणि मी माझे घर संसार सांभाळते. जेव्हा गरज लागेल तेव्हा मी कायम तुमच्यासोबत उभी असेन. पण मला हुकूम देऊन काम करून घेण्याचा प्रयत्न करू नका. सारिकाच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. ती म्हणाली, वहिनी, मला असं वाटलं की तू मला आपले मानत नाहीस. श्वेता म्हणाली, जर आपले मानत नसते तर एवढे दिवस तुमच्यासाठी जेवण का बनवले असते? याचे सारिकाजवळ काहीच उत्तर नव्हते. काही वेळाने ती श्वेताजवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली, वहिनी, मला माफ कर. मी खरंच तुझ्या मदतीला तुझे कर्तव्य समजले होते. श्वेता तिचा हात पकडून म्हणाली, ताई, माफी मागायची गरज नाही, पण इथून पुढे नात्यात हिशोब ठेवत जाऊ नका. मोहन हसून म्हणाला, आणि आता सगळ्यात महत्त्वाचे काम, पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्था करायची आहे. मालतीताई म्हणाल्या, थांब, मी लगेच हॉटेलमध्ये फोन करून जेवणाची व्यवस्था करते. श्वेता म्हणाली, नको आई, यावेळी मी फोन करते. काही वेळाने जेवण आले आणि कार्यक्रम पण छान खूप पार पडला. सगळे पाहुणे गेल्यानंतर सारिका श्वेता जवळ आली आणि म्हणाली, वहिनी, एक गोष्ट बोलू? श्वेता म्हणाली, हो ताई, बोला ना. सारिका म्हणाली, उद्यापासून माझे आणि समीरचे जेवण मी स्वतः बनवत जाईन. श्वेता हसून म्हणाली, चांगली गोष्ट आहे. सारिका म्हणाली, पण वहिनी,
जर कधी तुझ्या हातचे जेवण खाण्याची इच्छा झाली तर? श्वेता हसून म्हणाली, मग मला एक फोन करत जा. पण त्यावेळी प्रेमाने विचारत जा की वहिनी, तुझ्याजवळ जर वेळ असेल तर आज माझ्यासाठी पण जेवण बनवशील का? हे ऐकून सारिका हसायला लागली आणि म्हणाली, हो नक्की. तेवढ्यात मोहन म्हणाला, आणि माझ्यासाठी? श्वेता डोळे मोठे करून म्हणाली, तुमच्यासाठी तर रोजच बनवत असते. तुम्ही माझा नवरा आहात, कुठले मेस मेंबर नाही. हे ऐकून सगळे हसायला लागले. त्या दिवशी टिफिनच्या छोट्याशा गोष्टीमुळे कुटुंबाला खूप मोठी शिकवण मिळाली. नाती प्रेम आणि सन्मानाने चालतात, कुठल्या तरी एका माणसाच्या मजबुरीचा फायदा उचलून नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मदत मागणे चुकीचे नसते, पण कुणाच्या तरी मदतीला त्याचे कर्तव्य समजणे नात्यांना कमजोर बनवते.